नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MHRM या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण मानव संसाधन विकास ही संकल्पना समजून घेत असतानाच मानव संसाधन विकास या संकल्पनेच्या काही वैशिष्ट्यांची चर्चा केलेली आहे. मानव संसाधन विकास ही व्यवसायामध्ये सातत्याने चालणारी एक अत्यावश्यक प्रक्रिया मानली जाते. उद्योगामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मानवी संसाधनाचा कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश मानवी संसाधन विकास या संकल्पनेत केला जातो. व्यवसायामध्ये आवश्यक असणारा मनुष्यबळ शोधण्यापासून कर्मचाऱ्यांची निवड करणं आणि त्यांना नेमणूक देण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा समावेश हा मानवी संसाधन विकास प्रक्रियेमध्ये केला जातो. त्या अनुषंगाने मानवी संसाधन विकास प्रक्रियेमध्ये समाविष्ट केली जाणारी काही महत्त्वाची कार्ये आपल्याला याप्रमाणे सांगता येतील. मानवी संसाधन विकासामध्ये कार्य मूल्यमापन ह्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेचा समावेश केला जातो. कार्य मूल्यमापनामध्ये कार्याच्या आवश्यकतेनुसार विशिष्ट कार्याच्या संदर्भात कर्मचाऱ्याने केलेल्या कृतीचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया म्हणजे कार्य मूल्यमापन असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. व्यवसायामध्ये भरती केलेल्या कामगारांना वेळोवेळी त्यांच्या गुणवत्तेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार, कार्यक्षमतेनुसार बढती द्यावी लागते. व्यवसायाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांची बदली होते. त्यांना वेळोवेळी वेतनवाढ द्यावी लागते. या परिस्थितीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्याचं योग्य मूल्यमापन होणं आवश्यक असतं. मूल्यमापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या उणिवांचं निराकरण करून त्यांच्या गुणवैशिष्ट्यामध्ये वाढ करण्यासाठी मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं जातं. वेतन व्यवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतात. उपक्रमाच्या संघटनेमध्ये कर्मचारी प्राप्त करणं, त्यांना प्रशिक्षण आणि अभिप्रेरण देणं आणि त्यांचा विकास घडवून आणण्याचा संबंध हा कार्य मूल्यमापनाशी जोडला जातो. एक चांगल्या प्रकारचं वातावरण हे त्या अनुषंगाने तयार होतं. मानवी संसाधन विकास संकल्पनेमध्ये समाविष्ट केलं जाणारं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कर्मचाऱ्याचा विकास. मानव संसाधन विकासामध्ये संघटनेची नेहमी वाढ, विस्तार आणि विभागीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. नवनवीन तंत्रज्ञानामुळे हे बदल होत असतात आणि त्यामुळे नवीन बाजारपेठ काबीज करणं हे व्यवसायाला शक्य होतं. आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी व्यवसायामध्ये आवश्यक ते बदल हे करावे लागतात. अशा प्रकारच्या बदलांना सामोरं जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता यात बदल करणं अपरिहार्य असतं आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन हे केलं जातं. कार्याचा प्रतिसाद आणि प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यवसायामध्ये प्रशिक्षणाची गरज असते.
कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे याची तीव्रता ओळखून त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो आणि प्रशिक्षणाद्वारे मनुष्यबळाचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. प्रशिक्षण आणि विकासाबरोबरच संघटनात्मक विकास हे मनुष्यबळ विकासाचं एक महत्वाचं कार्य आपल्याला सांगता येऊ शकेल. मनुष्यबळ विकासामध्ये संघटनात्मक विकासाचा देखील समावेश केला जातो. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. अभिप्रेरणा हे मानव संसाधन विकासाचं एक महत्वाचं कार्य सांगता येऊ शकेल. कर्मचाऱ्यांनी व्यवसायामध्ये तत्परतेने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने कार्य करावं. त्याबरोबरच व्यवसायाचं ध्येय गाठण्यासाठी त्यांना बळ प्राप्त व्हावं यासाठी त्यांना अभिप्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अभिप्रेरणेमुळे निश्चितच त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे ह्या अभिप्रेरणा दोन प्रकारच्या असतात. आर्थिक अभिप्रेरणेमध्ये पगार, बोनस, आर्थिक उत्तेजन, विशेष उत्तेजन यांचा समावेश केला जातो. तर आर्थिकेतर अभिप्रेरणेमध्ये नोकरीची हमी, चांगल्या प्रकारची वर्तणूक, बक्षीस योजना, अधिकार प्रदान, बढतीची संधी या गोष्टींचा समावेश केला जातो. कामगार कल्याणकारी योजना. मनुष्यबळ विकासामध्ये कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखून कर्मचाऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा ह्या पुरवल्या जातात, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना अधिक केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ओव्हरटाईम देणं, जादा बोनस देणं, सुट्टीच्या काळातील पगार देणं, वैद्यकीय सुविधा पुरवणं, करमणुकीच्या सोयी पुरवणं, महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराच्या सुविधा पुरवणं यासारख्या कल्याणकारी योजनांचा समावेश मानवी संसाधन विकास प्रक्रियेमध्ये केला जातो. कामाचा दर्जा सुधारणं. कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी मानव संसाधन विकास प्रक्रियेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यासाठी कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध असणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनातील सहभाग, कामाच्या ठिकाणची चांगली व्यवस्था, कामाची खात्री, चांगला पगार या सुविधा देऊन कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न हा विकास प्रक्रियेच्या माध्यमातून केला जातो. मानव संसाधन माहिती. कामगारांबद्दल आवश्यक आणि महत्वाची माहिती कंपनीकडे असते. या माहितीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, कामगारांची वैयक्तिक माहिती, कार्य मूल्यमापन अहवाल या सर्व माहितींचा उपयोग विविध कारणासाठी केला जातो. कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण, बढती, बदली यासाठी मानव संसाधन माहिती ही आवश्यक ठरते. सर्वसाधारणपणे मानवी संसाधन विकास प्रक्रियेमध्ये ह्या काही महत्वाच्या कार्यांचा समावेश केला जातो. पुढील व्याख्यानामध्ये आपण मानवी संसाधन विकास प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक असणारं जे एक महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे कर्मचारी प्रशिक्षण या बाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.